शिरपूर पोलिसांची मोठी कामगिरी। मध्य प्रदेशातील 2 आरोपी अटकेत। 4 किलो 199 ग्रॅम चांदीसह 7,83,000चा मुद्देमाल जप्त। धुळे दिनांक जुलै 31। शिरपूर शहर पोलिसांनी मंदिर चोरीच्या मालिकेचा पर्दाफाश करत मध्य प्रदेशातील 2 सराईत आरोपींना अटक केली आहे। आरोपींकडून 4 किलो 199 ग्रॅम वजनाची चांदीची आभूषणे व रोख रक्कम असा एकूण 7,83,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून धुळे व नाशिक जिल्ह्यातील मंदिर चोरीचे एकूण 6 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे। जून 30 ते 1 जुलै 2026 दरम्यान शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील दत्त मंदिरातील दानपेटी फोडून 22 ते 25,000 रुपयांची रोकड चोरी झाल्यानंतर शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सदीम गिलदार देवका वय 27 आणि भिकला रामसिंग देवका वय 39 या दोघांना ताब्यात घेतले। चौकशीत आरोपींनी सावळदे येथील दत्त मंदिरासह शिरपूर, धुळे, मालेगाव आणि सटाणा परिसरातील मंदिरांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली। त्यांच्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी 1,131 ग्रॅमचा चांदीचा घोडा, 820 ग्रॅम वजनाचे 78 चांदीचे घोडे, 1,269 ग्रॅम वजनाचे 5 चांदीचे मुकुट, 601 ग्रॅमच्या 3 चांदीच्या पाटल्या, कडे, जोडवे, ब्रेसलेट, चैन, हार, छत्री, नाक तसेच रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईमुळे शिरपूर शहरातील 4, धुळे तालुक्यातील 1 आणि नाशिक जिल्ह्यातील 2 अशा एकूण 6 मंदिर चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। विशेष म्हणजे धुळे येथील रोकडोबा हनुमान मंदिर परिसरातील श्रीराम मंदिरातील बहुचर्चित चोरीचा गुन्हाही या तपासातून उघडकीस आला आहे। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र महाजन आणि शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली। धुळे पोलीस घटकात शिरपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये ठाणेदार PI परदेशी आणि पोलीस स्टेशनचे जे DBचे पथक आहे त्यांनी सगळे मिळून चांगली कामगिरी केलेली आहे। ते जुलै महिन्यातला ते मंदिर चोरीचा जे गुन्हा होता त्यावर ते वर्कआउट करत होते आणि त्याप्रमाणे गोपनीय माहिती काढून त्यांनी मध्य प्रदेशतून 2 आरोपी अटक केले। नंतर आरोपीला अटक नंतर त्यांची PCR घेऊन विचारपूस केली आणि त्याप्रमाणे जे गेला माल आहे त्यापैकी रिकव्हरीचा प्रयत्न करत होता। तर जे त्यांचे पोलीस स्टेशनचे जे गुन्हा आहे ते तर डिटेक्ट झाली, पण इतर जिल्ह्यातला आणि नाशिक ग्रामीण जिल्ह्यातला पण गुन्हे डिटेक्ट झाले। 2 आरोपी कडून एकूण 2 घरफोडी आणि 4 मंदिर चोरीचे गुन्हा डिटेक्ट केलेली आहे आणि रिकव्हरी जे आहे पूर्ण मिळून जवळपास 8 लाखाची रिकव्हरी आणि त्या रिकव्हरीमध्ये 4 किलो 200 ग्राम चांदी ते पण इन्क्लुडेड आहे। तर माझ्या स्तरावर आणि पूर्ण घटकात करून मी PI परदेशी, आमचे ठाणेदार शिरपूर सिटी पोलीस स्टेशन आणि त्यांचे जे DBचे सगळे कर्मचारी जे आहे त्यांना मी शुभेच्छा देतो आणि चांगली कामगिरी केलीबद्दल त्यांना मी कॉंग्रॅच्युलेशन्स